पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। करंजाडे येथील विनोद साबळे यांनी बांधलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे। रात्रीच्या वेळेस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख उरण विधानसभा विनोद साबळे यांच्या वतीने दुर्गा माता मंदिर ग्रामपंचायत करंजाडे समोर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवारी सायंकाळी महिलांसाठी पैठणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने महिला यात सहभागी झाल्या। मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील दुर्गा मातेचे दर्शन घेतले। भाविकांची या ठिकाणी गर्दी होत आहे। यावेळी विनोद साबळे उपजिल्हा प्रमुख उरण विधानसभा, मीरेंद्र शहारे शहर प्रमुख करंजाडे, अंजू सिंह महिला शहर प्रमुख करंजाडे, दिनेश धामनसकर शाखा प्रमुख सेक्टर 6, भरत कारळेकर युवा सेना, सुजित जाधव शाखा प्रमुख सेक्टर 3, त्रिशूल रक्षीकर उपशहर प्रमुख, रवींद्र पाटील उपशहर प्रमुख सेक्टर 3 यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। सर्वप्रथम शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व भाविकांना, महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला मनोभावे शुभेच्छा। करंजाडेमध्ये 25 वर्षापासून नवरात्रोत्सव होतोय, परंतु या वर्षी वैशिष्ट्य असे की नवीन मंदिर आपण बांधलेलं आहे आणि शिवसेना करंजाडे शहर आणि दुर्गा माता मंदिरच्या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी नवरात्रोत्सव सुरू केलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण पहिल्या दिवसापासून की मुलांचे सोलो डान्स झाले, ग्रुप डान्स झाले, त्यानंतर काल पाक कला स्पर्धा झाली, नंतर रांगोळी स्पर्धा झाली। आज आपण पाहिलं असेल तर खेळ पैठणीचा हा एक खेळ सुरू झालेला आहे। उद्या आपण पाहिलं असेल तर चित्रकला स्पर्धा आहे, त्यानंतर विशेष दररोज आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत, कारण जेणेकरून या करंजाडे शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक राहायला आलेत आणि त्यांना हे कुटुंब वाटावं, आम्ही सुद्धा आमच्या गावात आहोत असं त्यांना आनंद व्हावा आणि म्हणून आज भव्य आयोजन शिवसेना करंजाडे आणि दुर्गा माता मंदिराच्या वतीने केलेलं आहे। नवरात्रीचे आणखी 4 दिवस शिल्लक आहेत, तर या 4 दिवसात कसं नियोजन असेल आणि भाविकांचा या नवरात्रोत्सवाला कसा प्रतिसाद लाभतोय? निश्चितच दररोज 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होतात आणि दांडिया रास सुद्धा केला जातो। आज शेकडो भाविक रोज सकाळपासून रात्री 10-11 वाजेपर्यंत दर्शन घेतात आणि सर्व आनंदी आहेत की असं सुंदर मंदिर झालेलं देवीचं मंदिर असल्यामुळे खरोखर संपूर्ण करंजाडेवासी आनंदी आहेत। आज आपण खारघर मधून सुद्धा महिला भगिनी येऊन गेला, घोपोलीत नाही येतात, म्हणजे जसं समज तसे लोक आहेत आणि खूप आनंदाचं वातावरण असल्यामुळे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद असल्यामुळे निश्चितच या वातावरण आनंद आहे आणि म्हणून सर्वांना इथे आनंद मिळतो। खासदार श्रीरंग आप्पा बारणे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, दर्शन घेऊन गेलेले आहेत। निश्चितच खासदार मावळचे खासदार संसद रत्न बारणे साहेब त्यांना विनंती केली होती की आपण दर्शनाला यावे। ते म्हटलं निश्चितच, कारण मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस सेशन चालू असल्यामुळे त्यांना येता आलं नाही। त्यांनी मला तेव्हाच शब्द दिला होता की ज्यावेळेस नवरात्र असेल तर मी नक्की येणार आणि काल ते इथे नवरात्र आले, ते भेट देऊन गेले आणि निश्चित असे आमचे आमदार महेंद्रशेठ तोरवे, मंत्री भरतशेठ गोगावले हे सुद्धा येणार आहेत, कारण शिवसेना शाखेच्या वतीने जेव्हा एखादा उपक्रम राबवला जातो तर आमची सगळी नेते मंडळी हे आम्हाला सहकार्य करते आणि ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी निश्चित येथे येत असतात। नवरात्र उत्सवाचा सर्वत्र जागर केला जात आहे। आपण आज या ठिकाणी पैठणीचा खेळ पाहत आहोत, महिलांची देखील गर्दी आहे, नक्की काय होणार? निश्चितच हा जो कार्यक्रम आहे महिलांचाच आहे, त्यामुळे महिलांची प्रचंड गर्दी आहे। याच्यामध्ये महिलांचे खूप सहभाग आहे। करंजाडे शहराचे सर्व महिलांना आपण इथे आमंत्रित केलं आहे, त्यांनी खूप मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतलाय। खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि पुढल्या वर्षी सुद्धा असं वाढतच राहील आपला उत्सव, असं आम्ही सर्वांना ग्वाही देतो।